12 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 61 ते 90. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त यत्र संशया. जे आत्ताची जे सांगितले होते अगा आदियज्ञ म्हणितला जयाते. जे आदीची तया माते जाणून अंती. ते देह झोल ऐसे मानुनी ठेले आपण पे आपण होनी. जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे. ये प्रतितीच्या माझ घरी तया निश्चयाची ववरी आली म्हणून बाहेरी नेवेचीसे. ऐसे सब बाह्य ऐक्य संचले मीची होनी असता रचले. बाहेरी भूताची पाचही खवले नेनताची पडली. आता उभया उभे पण नाही जयाचे. मा पडल्या गहन कवन तयाचे. म्हणून प्रतितीचे पोटीचे पाणी नहाले. ते ऐक्याची आहे ओतली की नित्यतेची हृदय घातली. जैसी समररसम समुद्री धुतले रुळेची ना. पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदकी भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना. तरी सर्पे कवच सांडिले का उबारेने वस्त्र फेडले. तरी सांग पा काय मोडले अवेवा माझी. तैसा आकारू हा आच भ्रंशे वाचुनी वस्तू जे साचलीच असे. तेची दीव झालिया विसकुसे कैसेनी आता. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते. जे मोकली ती देहाते ते मीची होती. एरवी तरी साधारण उरी आदळल्या मरण. जो आठवू धरी अंतकरण तेची होय जे. जैसा कौनू एक काकुळती पळता पवन गती. दुपावली औचिती कुहा माझी पडियला. आता तया पडण्या आरोते पडन चुकवावा परोते. नाही म्हणून ते पडावेची पडे. ते विमृत्तीचे नि अवसरे ते येऊनी जीवा समोर ठाके. ते होणे मग न चुके भलतया परी. आणि लागता जव असिजे तव जेने ध्याने भावना भाविजे. डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्न. यं वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम. तम तमे वेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. ते विजीवितेनी अवसरे जे आवडोनी जीविवरे. तेची मरणाची मेरे फार हो लागे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामुनुस्मर युद्धच. मय्यर्पित मनोर्बुद्धिर्मामे वैश्यस संशय. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून इथं सदा स्मरावे मातेची तुवा. डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे. मनी जे भावावे बोलावे वाचे. ते आत बाहेरी आगवे मीची करून घालावे. मग सर्वी काळी स्वभावे मीची आहेची. अर्जुना ऐसे जाहलिया मग न मरिजे देह गेलिया. मा संग्रामो केलिया भय काय तुझ. तू मन बुद्धी साचेसी. जरी माझिया स्वरूपी अर्पिसी. तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. हेच काहीसा वरी होय ऐसा जरी संदेहो वर्तत आहे. तरी अभ्यासून आदि पाहे मग नव्हे तरी कोपे. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना. परमं पुरुषं दिव्य याती पार्थानुचितयतन. येनेची अभ्यासासी योगो चित्तासी करिपा चांगो. अघा उपाय बळे पंगो पहाड ठाके. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर राहो अथवा जावो. जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते. मग कवन आठवी देहाते गेले की आहे. परिसरतीचे निवोगे सिंधू जळा मिनले दोघे. हे काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. ना ते समुद्रची होऊन ठेले. तेवी चित्ताचे चैतन्य झाले. जेथ यातायात निमाले घनानंद जे. कवी पुराण मनुष्यासिता रमणो रनिया समरुणस्तमध्ये. सर्वस्य धातारमति चित्त रूपमादित्य वर्ण तमस परस्तात. प्रयाण काले मन साचलेन भक्ता युक्तो योग बलेन चैव. भूर्वो मध्ये प्राणमावेश्य सम्य सतम पुरुष परमपिती दिव्यम. जयाचे आकाराविन असणे. जया जन्मना निमने ते आघवेची आघवेपणे देखत असे.
जे गगनाहुनी जुने, जे परमानाहुनी साने, तयाचे निसन्निधाने विश्वचळे, जे सर्वाते या विये, विश्व सर्व जेने जिये, हेतू जया बिहे अचिंत्य हे. देखे ओळंबा इंगळून सरे, ते चितिमिर नशिरे, जे धियाचे अंधारे चर्मचक्षुसी, सुसडा सूर्यकणाच्या रासी, जो नित्य उदो ज्ञानियांसी, हस्तमानाचे जयासी आडनाव नाही. अर्जुना, ज्याला अधियज्ञ म्हणतात ते आत्ताच सांगितले, ते मला जिवंतपणी व मृत्यूसमयी जाणतात. ते देह मिथ्या आहे असे समजून आपण आत्मस्वरूप आहोत असा आपल्या ठिकाणी दृढ निश्चय करून, जसा मठ आकाशाने भरून आकाशातच असतो त्याप्रमाणे ते राहतात. अशा ब्रह्मानुभवी माझघरातील निश्चयरूपी खोली त्यांना प्राप्त झाली म्हणून बाह्य विषयांची त्यांना आठवणही होत नाही. याप्रमाणे अंतर्बाह्य मद्रूपता प्राप्त झाल्यामुळे बाहेरील पंचमहाभूतांच्या खपल्या केव्हा पडल्या हे त्यांना कळत नाही. जिवंतपणी शरीर उभे असतात येथे परवा नाही, तेथे शरीर पडण्याचे संकट काय करणार. म्हणून अशा प्रसंगी त्याच्या स्वरूपानुभवरूपी पोटातील निश्चयरूपी पाणी हलत नाही. तो त्याचा अनुभव जणू ऐक्याचाच ओतीवर असतो किंवा नित्यता हेच कोणी एक हृदय असून त्यात ठेवलेला असतो. असा तो अनुभव ऐक्यतारूपी समुद्रातच धुतला असल्यामुळे कळत नाही. खोल पाण्यात बुडालेला घट जसा आतून बाहेरून पाण्याने भरलेला असतो, नंतर कदाचित दैवयोगाने तो पाण्यात असतानाच फुटला तर त्याच्याबरोबर पाणी फुटते काय? अथवा सापाने काट टाकली किंवा एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्याने त्याचे अवयव मोडले आहे काय सांग बरे. त्याप्रमाणे वरवर भासणारा शरीरूप आकार नाहीसा झाला तरी आतील आत्मवस्तू जशी सर्वत्र भरली आहे तशीच आहे. तीच वस्तू आपण अनुभवाने झाल्यावर देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल. म्हणून याप्रमाणे मला अंतकालाचे वेळी जाणून जे देह सोडतात ते मद्रूपच होतात. सर्वसाधारण विचार केला तर मरणसमयी अंतःकरणात ज्याचे स्मरण असते तीच गती त्याला प्राप्त होते. एखादा अत्यंत घाबरलेला मनुष्य वाऱ्यासारखा पळत असताना दोन्ही पाय पसरून अडकून आडामध्ये पडला. आता त्याला पडण्यापूर्वी पडणे चुकवण्याकरता दुसरा काही उपाय नाही म्हणून पडावेच लागते. त्याप्रमाणे मृत्यूसमयी जे त्याच्यासमोर येऊन उभे राहते तेच तो होतो. ते त्याला कोणत्याही प्रयत्नाने चुकवता येत नाही. आणि मनुष्य जागेपणी त्याच्या मनाने ज्याचा ध्यास घेतो तेच त्याला डोळा लागताच स्वप्नात दिसते. जिवंतपणी अंतःकरणात जो आवडत असते तीच आवड मृत्यूसमयी वारंवार मनात येते. आणि मरणसमयी ज्याची त्याला आठवण होते तीच गती त्याला प्राप्त होते. म्हणून तू नेहमी माझे स्मरण करीत जा. डोळ्यांनी जे पाहावे, कानांनी जे ऐकावे, मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे, असे होणारे सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल, माझ्यासाठीच कर. असे केले की सर्व काळी स्वभावताच मीच आहे. अरे, असे झाले की मग देह नाहीसा झाला तरी तू मरणार नाहीस. मग तुला लढाई केलीस तरी भय कसले. खरोखर तू जर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करशील तर मद्रूपस्थ होशील. हे तुला मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. हे कसे शक्य आहे असा जर तुला संशय येत असेल तर अगोदर अभ्यास करून पहा. नंतर तशी स्थिती झाली नाही तर रागव. याच अभ्यासाची व चित्ताची चांगली सांगड घाल. अरे, प्रयत्नाच्या जोरावर पांगळा देखील पहाडावर जाऊ शकतो. त्याप्रमाणे सतत अभ्यासाने तू आपल्या चित्ताला परमात्म्याचा छंद लाव. असे झाले असता मग शरीर राहो अथवा जावो, अनेक प्रकारच्या गतीला जाणाऱ्या चित्ताने एकदा का आत्म्याला वरले तर मग देह आला किंवा गेला याची आठवण कोण ठेवील. नदीच्या प्रवाहाबरोबर घोघो करीत समुद्राच्या पाण्यात मिळालेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता मागे येते का सांग. नाही तर ते समुद्रच होऊन जाते. त्याप्रमाणे चित्त चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्म मरणाचा शीन सहज संपला. कारण ते चैतन्य एकरस आनंद आहे, ज्याच्या अस्तित्वाला आकार नाही, ज्याला जन्म मरण नाही व जे सर्व व्यापक असल्याने सर्वांना पाहते. ते आकाशाहूनही पुरातन, जे परमाणूपेक्षाही सूक्ष्म व ज्याच्या सानिध्याने विश्वाची हालचाल होते. हे सर्व विश्व ज्याच्यापासून उत्पन्न होते व ज्यावर जगते तसे तर्क त्याला भीत असे जे अचिंत्य आहे. पहा, वाळवी जशी अग्नीला लागत नाही किंवा प्रकाशात जसा अंधार शिरत नाही, त्याप्रमाणे नित्य ज्ञानस्वरूपी दिवस असूनही त्या ठिकाणी चर्मचक्षुला अंधारच दिसतो. प्रवेश तेथे नसतो. तो परमात्मरूपी दिवस कसा आहे असे म्हणाल तर शुद्ध सूर्यकिरणांच्या राशीप्रमाणे असून ज्ञान्यांना ज्याचा
नित्य उदय आहे व ज्याला दिवसाला मावळण्याचे आडनावच नाही, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.